दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आता प्रतीक्षानगर सायन कोळीवाडा या परिसरामध्ये आणि इथल्या लोटस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जाऊन सौ समृद्धी सचिन मयेकर वहिनींना भेटणार आहोत. या वहिनी रागावतात किंवा काही वहिनींचा राग अनावर झाला ना की वहिनींच्या घरातली लोक डोळ्याने बोलू लागतात. आता डोळ्यांनी बोलतात म्हणजे नेमकी कशी बोलत असतील हे जाणून घेण्यासाठी सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया समृद्धी सचिन मयेकर वहिनींना. याच ठिकाणी वहिनी आणि सोसायटीतले सगळेजण स्वागत करण्यासाठी उत्सुक आहेत. तरुण वयात कसं होतं सगळं? तरुण वयात मस्त म्हणजे केस वगैरे बऱ्यापैकी होते हो. एकदम चांगलं होतं. मी नाही एकंदरीत तरुण. क्यावरून बोलू का? क्यावरून? हा क्यावरून. क्या हुआ तेरा वादा, वा वा. ओ सितम वो इरादा, हा भूलेंगे हम भूलेंगे तुम. झालं आता काहीतरी तेवढं. हा पुढे पुढे पुढे. मग सांग काहीतरी मग वरून पटकन. हे काय? येत नाही. टेन्शन. गाणं गायचंय? नाही नाही मगाशी गायला तुम्हाला ऐकायचं. आज मी तृप्त झालोय गाणं ऐकून. बाबाजीने आश्चर्याचा धक्का दिला. नमस्कार. घेतो 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 सगळं खाणार मी घरात आल्यावर. घ्या उखाणा घ्या. रुसलेल्या राधाला कृष्ण म्हणतो हाक, रुसलेल्या राधाला कृष्ण म्हणतो हाक, सचिन रावांचं नाव घेते होम मिनिस्टरसाठी खास. हे पाठ केलं होतं. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर. नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई, चुलत नमस्कार. सासूबाई. ती माझी बहीण. आमचे शेजारी आहेत सगळे. बरोबर. ह्या आमच्या मावशी. नमस्कार. ती माझी मैत्रीण. नमस्कार. ती माझी नणंद. त्या नमस्कार. सगळ्या लोटस. नमस्कार नमस्कार सगळ्यांना. हा सगळ्यांना नमस्कार. काय आहे, घरातली मंडळी इतकी पसरली आहेत. सासूबाई का या ते एका जागी थांबतच नाहीये. सुरुवात करूया गप्पा. मी बोरिवलीवरून खास पैठणीसाठी आलेली आहे माझ्या भाच्याकडे. पैठणी मी जिंकणार आहे. दुसरा कोणी ह्याचा नाद करू नये. नमस्कार. नमस्कार. कुठे राहता तुम्ही? सॅन. माहेर? प्रभादेवी. प्रभादेवीला कुठे? सेंचुरी बाजार. शाळा तिथली? हो तिथली. बाबा काय करायचे? रेल्वेमध्ये होते. नोकरी? नोकरी. आणि कसं गेलं बालपण? बालपण खूप छान सुंदर. काय ठरवलं होतं का बालपणी की पुढे जाऊन आपल्याला असं करायचंय किंवा हे करायचंय? ठरवलेलं पण नाही होऊ शकलं. का? शिक्षण कमी झालं म्हणून नाही होऊ शकलं. कशामुळे कमी झालं? माझंच लक्ष नव्हतं अभ्यासात. इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे उगाच आई बाबांनी नाही केलं नाही असं नाही, नाही ना? अजिबात नाही अजिबात नाही. तुम्ही किती भावंड? 4 जण. 4. हो. म्हणजे तुम्ही? एक मोठी बहीण आहे आणि माझ्या मागे 2 भाऊ आहेत. 2 भाऊ आहेत. हो. जाता की नाही कधी तिकडे? हो जातो ना. कधी? सणाला वगैरे. फक्त सण असले की जाता? आणि अधेमध्ये पण जातो. मिस्टर काय राहायला. करतात? मिस्टर बिझनेस आहे त्यांचा. कसला? ट्रॅव्हल एजन्सी. हो. हां. वेळ देतात? हां देतात. हं? देतात. देतात. आणि
मिस्टर पहिल्यापासून इथले सायनचे? हो ऍक्च्युली ते त्यांच्या आजोळी वाढले प्रभादेवीला. प्रभादेवीला बोलवा. मयेकर या. नमस्कार. नमस्कार मयेकर. नमस्कार. का हो असं का मयेकर अशी का हाक मारली? ऍक्च्युली लग्न झाल्यापासून पहिल्यांदा जी हाक मारली ती अजूनपर्यंत तशीच मारते मी त्यांना, मयेकर. पण तुमचं आजोळ प्रभादेवीला. यांचं बालपण प्रभादेवीला. म्हणजे काय नेमकं समजायचं? नेमकं तसं तुम्ही समजताय तसं काही नाहीये. आमचं अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज आहे. आणि तुमचं शिक्षण कुठे? शिक्षण प्रभादेवीला शारदाश्रम विद्या मंदिरमध्ये झालं माझं. हो का? आणि कॉलेज? कॉलेज कीर्ती कॉलेज. कीर्ती हो. कॉलेज. सगळं जवळ 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 जवळ. हो. कॉलेज मधला एखादा फोटो आहे का तुमचा? कॉलेज मधला फोटो आता पॉकेटात नसावा पण बायकोचा आहे. तुमचा? माझा नाहीये. जुना फोटो कुठला? जुना फोटो पॉकेटमध्ये तर नाहीये, बघावं लागेल मला. लायसन्स वरचा आहे, बघू द्या. तो हा कधीच आहे? आता 2-3 वर्षापूर्वीचा. कारण लायसन हरवल्यावर. तरुण वयात कसं होतं सगळं? तरुण वयात मस्त, म्हणजे केस वगैरे बऱ्यापैकी होते. एकदम चांगलं होतं. मी नाही एकंदरीत तरुण पण कसं होतं सगळं? तरुण पण एकदम मजेत गेलं. कारण दादर प्रभादेवी खेडगल्लीमध्ये मी लहानाचा मोठा ते विचारत होतो. एकदम केसांवर का घसरला? घरातले कोण चिडवतात? नजर तिकडे होती. चिडवत नाही, नजर तर केस गेले त्यामुळे म्हटलं थोडंसं सांगावं. घरातले काय म्हणतात? नाही अजिबात काय कोण म्हणतात? नाही. तुमच्यामुळे गेले वगैरे? नाही, आधीच माहिती आहे ना मला गेलेले होते ते. किती वर्ष झाली लग्नाला? 7 वर्ष. पण मला सांगा, तुम्हाला मला विचारायचं आहे की कोणी वेगवेगळे प्रकार असतात. कोणीतरी राग शब्द आला ना की भांडी आपटून व्यक्त करतं, कुणी नाच करतं, कुणी भांडी टाकून देतं. ह्या कसा काय व्यक्त करतात? आमच्याकडे राग आला, तिसरा माणूस आला तरी कैल राग आलेला आहे. कळतो तिसऱ्या माणसाला पण? तिसऱ्या माणसाला पण कसं काय? कळतं. आम्ही म्हणजे राग आला की सहसा आमचा राग लवकरच जात नाही हो. त्याला वेळ द्यावा लागतो राग जायला. आमच्या म्हणजे भिंतींना पण कळतं की आता राग आलेला आहे घरातल्या लक्ष्मीला, तर आपण मुक्कामाला राहूया. सगळं काय हो? का असं? काय नाही हो, मी राग आला की विशेष बोलत नाही. बस मी शांत राहते. मी स्वतः शांत राहते जेणेकरून बोलायला का लागू येतो नये. तुम्हाला? हो, राग येतो. कशामुळे पण? छोट्या छोट्या गोष्टी होतात कधी कधी. इकडे का हात दाखवला? मी पण घाबरलो लगेच. असं काय इकडे का दाखवला? सांगा लवकर. नाही म्हणजे ह्यांचा विषय कधी राग आला की मग तो पटकन बोलता आला नाही तर मग शांतता. बोलायला पाहिजे म्हणजे तेवढाच कमी होईल ना. कमी होईल. हा. बरं, मग आता तुम्ही ट्रॅव्हल मध्ये आहात. तुमचा बिझनेस ट्रॅव्हलशी रिलेटेड म्हणजे कसा काय? माझी ट्रॅव्हल्स आहे, रेंटवर गाडी देतो मी. मग वैष्णवदेवी वगैरे केलं की नाही? वैष्णवदेवीला तर आम्ही दरवर्षी जातो. म्हणजे तो योग माझ्या आईपासून आहे. आई आता माझी सतत 18 वर्ष वैष्णवदेवीला आता जाते. आताही ती दिवाळी संपली की 7-8 दिवसात वैष्णवदेवीला जाणार आहे. म्हणजे ती चुकवत नाही आई, आणि तिच्यामुळे आमचा योग. आई चालत जातात? हो, आई दरवर्षी म्हणजे चालत जातात. मग काय घडलं होतं तिकडे? काय झालं? कसं आहे, वैष्णवदेवीला आम्ही गेलो, ग्रुपने गेलो होतो सगळं. आणि माझी मोठी मुलगी वैष्णवी, ते आम्ही गेलो तेव्हा ती 2-2.5 वर्षाची होती. तर आम्ही सकाळी चालायला सुरुवात केली आणि आमची सगळं दर्शन वगैरे घेऊन येईपर्यंत सगळं भैरवनाथ केला. आणि येताना आम्हाला थोडासा उशीर झाला. पण आणि माझ्याबरोबर माझी एक 2.5 वर्षाची मुलगी वैष्णवी, माझी बायको, आणि एक माझी बहीण होती. तर वरून खाली म्हणजे कटराला येईपर्यंत माझी जी काय तारांबळ झालेली आहे, म्हणजे मला मुलीला सांभाळायचं आहे, बायकोला सांभाळायचं, त्यात बायको अनवाणी. माझी अशी तारांबळ झाली, बायकोला सांभाळू, मुलीला सांभाळू की बहिणीला सांभाळू. कधी कधी अशी असायची, या दोघी मला अशा पकडून चालायच्या इथून. म्हणजे मी, आणि त्यानंतर तर सगळं झालं, घरी आलो. दुसऱ्या दिवशी आमच्याकडे वैष्णवदेवीला मंडळ आहे आमचं, तर ते 21 कुवारी पूजन आणि भटजीचं पूजन असं करतात. पण ह्यांचं सगळं ठरलं होतं की आपण तिथून शिवकुडीला जाऊया. तर मी म्हटलं आता ही लहान मुलगी आहे आणि कालचं थकलेली आहे, सगळं ही थकलेली आहात सगळे. तर मी हिला थोडं अपोज केला की तू येऊ नकोस, उगाच दमशील, तुम्हाला मला न्यायचंच नाहीये, तुमच्या बहिणींबरोबर तुम्हाला जायचं आहे. त्याच्यावरून पण राग आला की जेवणावर पण निघतो का? जेवणावर निघत नाही तसा, म्हणजे थोडंसं जेवण कधी कधी अळणी होतं. थोडंसं मीठ कधीतरी
काय जास्त कमी होतं कमी होतं. कमी होतं. बरं आता एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून तुम्ही गाणं म्हणायचं, शेवटच्या अक्षरावरून तुम्ही गाणं म्हणायचं. अक्षर आहे न. हां घ्या. न जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ, अचानक ये मन किसी के जाने के बाद करे फिर उसकी या छोटी छोटी सी बात, न तो- जाने क्यों. क्यू वरून क्यों हां. क्योंकि तुमसे हम इतना प्यार करते हैं. हे काय आहे? अंगाई आहे याचं का? अंगाई काहीतरी आता असं म्हणजे तेवढं असं जसं जमते जमते तसे तसं बोलतो क्यू वरून. हां क्यू हां हां क्यू के हां क्योंकि आता तेवढंच अडकलं पटकन असं तुम्ही ते अडकलं हे काय? केलं, हां, अडकलं आता अडकलं पटकन, गाणं. हा गाणं. शेवट काय अक्षर काय देऊ? क्या वरून बोलू का? क्या वरून? हां क्या वरून. क्या हुआ तेरा वादा, वा वा. वो सितम वो इरादा, हां भूलेंगे हम. भूलेंगे तुम. झालं आता काहीतरी तेवढं. हां पुढे 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 भूलेंगे. म द्या आता तेवढं म, देता म, आता म. काहीतरी. मेरा तुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई, तेरा मुझसे है पहले का नाता कोई. यूं ही कोई दिल लगाता नहीं, जाने तू ठीक है. या जानना न न. हां. नैनों में सपना, हाँ। सपनों में नैना, की सजन पे दिल आ गया, वाह, वाह. की सजन पे दिल आ गया, वाह, 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 की जमतंय. सजन पे दिल जमतंय जमतंय. थोडं भर जमलं. सजनी पे दिल आ गया. ये. य. तुम्ही काय म्हणाल यावरून? ये रातें, ये मौसम, हंस नदी का हंस नदी किनारा, ये ये चंचल चंचल हवा, वो तेवढंच येतो. नाही ना पुढे पुढे असं थोडकं नाही. थोडकं हवा व वो तुमचा व आला. वाह वाह राम जी, हां जोड़ी क्या बनाई, खरंच. हां भैया और भाभी क्यों, हां काय? बधाई हो बधाई. मला वाटलं गुडघ्याचा त्रास आहे. नाही गुडघे तर मला नाही, आजीला आहे. भैया और बाबी ते को. असं काहीतरी रिदम द्यावं लागतं ना. नाही रिदम द्यावं लागतं ना असं बरं, काहीतरी बरं, असं. हां. ई ई. एक दूसरे से करते हैं प्यार हम, वा एक दूसरे के लिए बेकरार हम म एक म 10 म 9 म सांग काहीतरी ग. म वरून पटकन हे आता काय? येत नाही. लवकर. मेरा नाम राजू, घराना अनार, बहती है गंगा वहाँ मेरा ठान. मेरा नाम राजू. काय 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 शब्द काय परत एकदा परत. मेरा नाम राजू. पुढे हां. मेरा नाम राजू, घराना अनार. काय? घर अनार. अनार आलं काहीतरी. अनार दिवाळी संपली आहे. अनार हां. अनाम म हा अनाम, बहती है गंगा वहाँ मेरा. काय एवढं चांगलं गाणं म्हटलंय. मस्त 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 छान गायलात. आता इथे 8 वस्तू आणि त्यापैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघूया. 4 संधीपैकी 1 रुपया कुठेतरी लपलेला आहे. तो 1 रुपया तुम्ही मिळवायचा आहे. 4 संधी चार आहे. संधी. ठरवून काय तो खेळ खेळा. म्हणजे आपापसात ठरवा आणि मग जी वस्तू पाहिजे ती घ्या. पहिला मान तुमचा. लेडीज फर्स्ट. 1 रुपया. आता कुठल्या पाहिजे त्या घेऊ शकता वस्तू. एक उचला आधी उचला. त्याची अमाऊंट किती सांगा. 50 रुपये. तो कीबोर्ड उचला. म्हणजे आतापर्यंत 51 झाले. आता 2 वस्तू अजून कुठल्या पाहिजे घ्या. घ्या उचला. किती झाले. 10. किती झाले एकूण. 61 रुपये 61 आतापर्यंत रुपये मिळाले. आतापर्यंत. 100 रुपये. त्यामुळे 161 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. आणि या 4 वस्तू. नमस्कार. आणि आता आरोप करा बिनधास्त. हा वाट बघतायत सगळे. आणि तुम्ही काय करायचं. वकिली करावी लागेल यांची. इच्छा नाही का मनात. आता इच्छा असून नसून राहायचंय व यांच्या बरोबर करावीच लागणार ना. बरं बघूया काय होणार आहे आता. पहिला आरोप सासूबाई.
आरोप करायचंय का काही? काही म्हणजे तुला जो वाटतोय तो आरोप. हा. हा मी वकील नाही, आहे नाही, तशी खूप गोड आहे पण असं कधीतरी रागवली की म्हणजे खूपच असं खूप एक मिनिट, कडक. आरोप मान्य आहे का हो? ना आता थोडा प्रमाणात मान्य, म्हणजे खूपच अशी म्हणते तशी एकदम अशी काय अंगाने वगैरे येत नाही ते. कडक लक्ष्मी, राग येतो आता थोडाफार, ठीक आहे राग येतो, पण ते आपण बर्फ फ्रीज उघडून ठेवतो की थंड होतं ते. हो का? हो 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 थोडस काय वेगवेगळे प्रकार इकडे ऐकायला मिळतात. गाणं गायचंय? नाही नाही मगाशी गायला तुम्हाला ऐकायचं. आज मी तृप्त झालोय गाणं ऐकून. पुढचा आरोप ती स्वतःहून कधीच फोन करत नाही, तिला फोन करावा लागतो तरच. काय हो, काय म्हणून? हा आरोप मला मान्य आहे. हो का? हो पण तरी पण मी वकील असल्यामुळे हा. मी त्यांची बाजू घेतो. पैसे खर्च होतात ना, नवऱ्याचे पैसे वाचवते, त्यामुळे ठीक आहे तसंच करत राहतो. ओके, पुढचा आरोप. वहिनींना राग येतो त्यामुळे डाळीत मीठ कमी होतं, चपातीत मीठ कमी होतं, त्यामुळे काय होतं प्रेशर असं वाढत जातं घरात आणि आमचं प्रेशर असं खाली 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 होत जातं. त्यामुळे असं आम्हाला बोलता येत नाही त्या वेळेला. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर पण त्याने दिलंय. मीठ कमी टाकल्याने प्रेशर त्यांचं लो होतं, म्हणजे आरोग्य त्यांचं सांभाळत आहेत ह्या वहिनी, हे माझं म्हणणं आहे. कळलं का? डॉक्टर बंद करायचं चाललंय का? पुढे आणखी कोण बोलणार? मी बोला. त्यांची नणंद. आता माझं लग्न झाल्यापासून स्वतःहून त्या कधी फोन करत नाहीत मला की तू कशी आहेस किंवा संसार कसा चालू आहे किंवा तुझी आठवण येते असं कधी नाही करत का? नाही. काय हो? ना आता करायला पाहिजे ते. एक मिनिट, भाऊ करतो का? नाही, तोही नाही करत. मग हे लक्षात, हे आपलं ते ठेवलं बाजूला. हा बरं, हा बोला. तर माझं कसं होतं, मी गाडीवर असल्या कारणाने कधी कधी लक्षात राहतं, राहत नाही. फार समस्या तुमची वेगळीच आहे. वेगळीच समस्या, त्यामुळे लक्षात राहत नाही. आणि हिने करायला पाहिजे, पण आता ह्याच्या पुढे मी सांगेन की तिला आता एक फोन करत जा, तिची काळजी कसं चालू आहे काय विचारत जा, ते जेणेकरून माझ्या बहिणीलाही बरं वाटेल. हा. अजून कोण काय बोलणार आहे? हा, मी तिचा सासरा. हा. मी तर तिच्या बाजूनी चांगलंच राहिला आहे. तिने माझी तर अजून चौकशी करते की ती माझ्या तब्येतीवर सर्व चांगली चौकशी करते, त्यामुळे तिच्या बाजूने मी राहणार. तक्रार नाही. ऐकलं सगळं, कळलं? आता मला सांगा, सगळ्यांना विचारतो, यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले आहेत ते सांगा पटापट. हा, खूप कोऑपरेटिव्ह आहे. कोऑपरेटिव्ह आहे. हो. बरं. नाही खूप चांगली आहे, म्हणजे कधी राग जरी आला ना तरी ती राग सगळं तसंच ठेवते. दिसतो मात्र चेहऱ्यावर की बाबा हिला आता राग आलेला आहे, पण असं कधी उलट बोलणार नाही. हा, हा, हा. त्या गोष्टीचे असं हट्ट नाही की मला हे पाहिजेच, की मला आता हे आणूनच द्या, नवऱ्याकडे नाही माझ्याकडे नाही, म्हणजे तसं खूपच चांगली आहे. 7 वर्षात तिने कधी कोणता हट्ट नाही केला की मला हे आणून द्या, मला ते आणून द्या, आई मला हे पाहिजे ते पाहिजे. म्हणजे त्या बाबतीत तुझं म्हणजे एकदम चांगलं. एकदम चांगलं. काय सासरे बुवा? नाही तसं एकदम छान कोऑपरेटिव्ह आहे. एकमेकांना मदत करणारी आहे. कधी कोणावर वेळ जरी आली तरी ती लगेच मदतीला धावून येते. आता तुम्ही बोलायचंय, हे सगळं कौतुक तक्रारी झाल्या, तुमचं काय म्हणणं? नाही, मला राग येतो हे खरं आहे, म्हणजे येतो मला राग, पण आता ठीक आहे, इथून पुढे मी तो थोडा आणखी कंट्रोल करायचा प्रयत्न करेन. मला वाटलं आणखी वाढवण्याचं आलं मला. चेहऱ्यावर दिसणार नाही याची काळजी घेईन. म्हणजे राग येणार पण चेहऱ्यावर दिसणार. आणि मिठाचं काय? मिठाचं ठीक आहे, टाकेन थोडं जास्त. थोडं जास्त थोडं जास्त. माझं कमी करते, प्रेशर यांचं वाढवते. आमच्या वहिनींना झी मराठीकडून हा तनमणी अभिनंदन. कोण जिंकणार पैठणी बघूया. पटकन एक चिठ्ठी काढा, बरोबर आली पाहिजे. नाव आहे स्वाती सावंत. नाव सांगा. स्वाती सुरेंद्र सावंत. कुठे राहता? लोटस मध्ये. लोटस मध्ये. तुमच्या घरी कोण कोण आहे? मी, माझे मिस्टर आणि 2 मुली. मिस्टर आणि 2 मुली. चला मग आता तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो या खेळासाठी. दोघींना 10-10 संधी आहेत. समोर चेंडू ठेवलेला आहे. बॅडमिंटनच्या रॅकेटच्या सहाय्याने तो चेंडू असा उडवायचा आणि तो जाऊन त्या रिंगमध्ये जाऊन थांबला पाहिजे. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. चला सुरू. 1 1
चला 2 ही गुणसंख्या, अभिनंदन. आणि आता बघूया 2 पेक्षा जास्त गुणसंख्या होणार का. वेळ सुरू. बरोबरी. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी, ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या सावंत वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या मयेकर वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. लोटस कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी प्रतीक्षानगर या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा हा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.